लाईफ पॉझिटिव्हच्या या नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. उद्या 12 मार्च 2024 अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे. रामकृष्ण परमहंसांची तिथीने 189वी जयंती साजरी होते आहे. त्यापासून मुस्लिम लोकांचा 9वा पवित्र महिना रमजान सुरू होतो आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस हे सहिष्णुतेचे पुजारी होते आणि या पार्श्वभूमीवर रमजान महिन्याची सुरुवात आणि श्री रामकृष्ण परमहंसांची तिथीने येणारी 189वी जयंती हा दुर्लभ योग आहे असं लाईफ पॉझिटिव्हला वाटतं. आणि हा प्रसंग साजरा करण्यासाठी रामकृष्ण परमहंसांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गुरुच्या साठी लिहिलेली आरती आपण बघणार आहोत. एका शिष्याने आपल्या गुरुचं वर्णन करणारी आरती, गुरुचं कर्तृत्व वर्णन करणारी आरती आपण बघणार आहोत. या ठिकाणी रामकृष्ण परमहंसाचा या ठिकाणी फोटो दिसतो आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये काली माता दिसते आहे. त्यांच्या मागे तेजोमय असं बिंब दिसत आहे आणि ज्या दक्षिणेश्वराच्या मंदिरामध्ये स्वामी रामकृष्णांना काली मातेने दर्शन दिलं त्याची प्रतिकृती दिसते आहे आणि त्याच्या दुसऱ्या तीरावर म्हणजे दक्षिणेश्वर मंदिराच्या विरुद्ध तीरावर बेलूरचा मठ आहे. अतिशय सुंदर अशी ही प्रतिकृती आहे. आपण रामकृष्ण परमहंस यांच्या प्रित्यर्थ रचलेली स्वामी विवेकानंदांची आरती आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सद्गुरू दिसतात आहेत. मध्यभागी विराजमान आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला त्यांची सहधर्मचारिणी आणि गुरुमाता शारदा माता आहेत आणि त्यांच्या उजव्या बाजूला स्वामी विवेकानंद, शिष्योत्तम स्वामी विवेकानंद. रामकृष्ण परमहंसांचा जीवनकाल हा 50 वर्षांचा आहे. आणि एक भगवान श्री रामकृष्णांचं एक वचन या ठिकाणी दिसत आहे. फार अतिशय मौलिक वचन आहे, अतिशय मननीय वचन आहे. ट्रुथफुलनेस अलोन इज द स्पिरिच्युअल डिसिप्लिन इन कलियुग. कलियुग चाललेला आहे आणि कलियुगामध्ये
सद आचरण करणाऱ्या लोकांची वारंवार परीक्षा घेतली जाते आणि गुरु या नात्याने भगवान रामकृष्ण हे सांगतात आहे की आध्यात्मिक मार्गावर चालायचं असेल तर एकच शिस्त पाळायला हवी. कलियुगामध्ये एकच शिस्त पाळायला हवी, ते म्हणजे सत्याची कास कधी सोडू नये. आणि म्हणून आपल्या भारताच्या ध्येयवाक्यामध्ये सत्यम एव जयते एवढं लिहिलेलं आहे, पण पूर्ण वचन आहे सत्यम एव जयते न अनृतम. अनृत म्हणजे खोट, खोट्याचा कधीही विजय होत नाही. सत्याला प्रत्येक वेळेला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं, हे कलियुगाचं सत्य आहे. परंतु त्या सत्याला घाबरून, त्या अग्निपरीक्षेला घाबरून सत्याची कास सोडणं हे शहाणपणाचं नाही, असं रामकृष्ण परमहंस सांगतात. परमहंस हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. अनेक उपनिषद आहेत, त्यातील एका उपनिषदाचं नाव आहे परमहंसोपनिषद. स्वामी रामकृष्ण परमहंस आणि परमहंसोपनिषद यांचा काहीही तसा अर्थार्थी संबंध नाही आहे. तरी पण उपनिषदांच्या नावांची ओळख व्हावी आणि म्हणून परमहंस शब्दाची फोड करून सांगत असताना एक सत्य, एक फॅक्ट म्हणून या ठिकाणी मांडल्या जात आहे की परमहंसोपनिषद नावाचं उपनिषद अस्तित्वात आहे. दुसरा मुद्दा, मग परमहंस शब्दाचा अर्थ काय? ज्याने ज्ञानाची परम अवस्था प्राप्त केलेली आहे असा संन्यासी, त्याला परमहंस असं म्हणतात. गीता सांगते नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र काहीच नाही असं गीता सांगते. आणि म्हणून स्वामी रामकृष्णांनी आपल्या तपश्चर्येने, आपल्या सत आचरणाने, आपल्या साधनेने ज्ञानाची परम अवस्था प्राप्त केलेली होती. स्वामी रामकृष्ण परमहंस एक मिस्टिक आहेत, खरेखुरे योगी आहेत आणि योग्याचे आणि मिस्टिकचे सगळे लक्षण स्वामी विवेकानंदांनी रचलेल्या त्यांच्या आरतीमध्ये आपल्याला दृगोचर होणार आहे. आणखीन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. विष्णूने वचन दिलेलं आहे, कारण विष्णू हा जगत पालक आहे आणि विष्णूने वचन दिलेलं आहे संभवामी युगे युगे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर स्वामी रामकृष्णांच्या बाबतीमधला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की ते भगवान कृष्णाचे अवतार आहेत. भगवान विष्णूचे आधुनिक अवतार म्हणून
स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे बघायला हवं. स्वामी रामकृष्ण हे चांगले गात होते आणि त्यांना चांगलं आरेखन पेंटिंग करता येत होतं. शाळेमध्ये असताना त्यांचे दोन अतिशय आवडते विषय होते, ते म्हणजे संस्कृत आणि गणित. हे सगळं बॅकग्राऊंड याच्यासाठी सांगायचं की त्या आरतीमधून ते प्रचलित परावर्तित प्रसृत होत आहे. स्वामी रामकृष्णांचा कार्यकाळामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं की आध्यात्मिक क्रायसिस निर्माण झालेला होता. अतिशय इंटेन्स, अतिशय तीव्र अशा प्रकारचा आध्यात्मिक अधोगती समाजामध्ये आलेली होती. मानवता लयाला गेलेली होती. मानवतेचा लवलेशही समाजामध्ये नव्हता. आणि या पार्श्वभूमीवर स्वामी रामकृष्णांनी जे कार्य केलेलं आहे ते पुढे आहे. इस्कॉनचे अमोघ लीला दास काहीही म्हणो स्वामी विवेकानंदांबद्दल, रामकृष्ण मठाबद्दल, ते इस्कॉनची कितीही गोडवी गावोत आणि त्यांनी स्वामी विवेकानंदांना कितीही खाली ओढण्याचा प्रयत्न केला तरी अमोघ लीला यांच्या लीला या कलियुगातल्या लीला आहेत. आणि रामकृष्णांचं कार्य, स्वामी विवेकानंदांचं कार्य, रामकृष्ण मठाचं कार्य, विवेकानंद केंद्राचं कार्य हे परमहंसांनी घालून दिलेल्या तत्वावर आणि तत्वाप्रमाणेही चालू आहे. याच्यासाठी आरशाची गरज नाही. स्वामी रामकृष्णांचं पहिलं तत्व होतं की सर्व जीवामध्ये परमात्मा वास करतो. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. परंतु माणसाला ते कळत नाही. माणसाला स्वतःची ओळख होत नाही, कारण त्याच्यावर मायेची पट्टी असते. द गॉड is present in all men and women. रामकृष्णांचं दुसरं एक महत्वाचं तत्वज्ञान आहे की पुरुष आणि स्त्रियांमधला भेदाभेद त्यांनी मिटवून टाकला. All human beings are equal. And no duality. There is oneness of existence. हे स्वामी रामकृष्णांचं तत्वज्ञान होतं. जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर दोन दोषांवर तुम्हाला विजय मिळवायला पाहिजे. एक लस्ट म्हणजे हाव, ईर्ष्या, ग्रीड, की मला हे हवं, ते हवं, ते त्याच्यापाशी आहे पण माझ्याकडे नाही.
दोन लस्ट आणि ग्रीड वर जर तुम्ही विजय मिळवला तर तुमचा मुक्तीचा मार्ग कलियुगामध्ये सुद्धा प्रशस्त होऊ शकतो, असं स्वामी रामकृष्ण सांगतात. आणि युनिटी ऑफ गॉड कन्सेप्ट अतिशय ह्युमॅनिटेरियन, अतिशय युनिव्हर्सल अप्रोच आहे स्वामी रामकृष्णांचा. देर इज ओनली वन गॉड. त्या ईश्वरापर्यंत, त्या जगत नियंत्यांपर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. निरनिराळे धर्म, मग तो ख्रिश्चनिटी असो, बुद्धिझम असो, जैनिझम असो, इस्लाम असो, झोरस्ट्रियन असो, कुठलाही असो. आणि म्हणून विवेकानंदांचं एक वाक्य आहे जे गुरुच्या तत्वज्ञानाला अनुरूप आहे, म्हणून या ठिकाणी सांगतो आहे. Buddhism is a rebel child and Christianity is distant echo, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. All religions have different paths to attain salvation, but their aim is the same, that is God. The main aim of each human being is to become one with God. Unity with the supreme power. रामकृष्ण परमहंसांचे तीन महत्वाचे तत्व या ठिकाणी सांगणं मला आवश्यक वाटतं. शाक्त संप्रदायाचे ते उपासक होते. शक्ती, ऊर्जा याची उपासना. नंबर 2, स्वामी रामकृष्ण अद्वैत वेदांताचे पुरस्कर्ते होते. द अल्टिमेट नॉलेज ऑफ वेदास. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं तत्व जे स्वामी रामकृष्णांनी आपल्या तत्वज्ञानातून सांगितलं आणि ते सगळ्या जगाने आजच्या काळामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे, ते म्हणजे युनिव्हर्सल टॉलरन्स, वैश्विक सहिष्णुता. बीइंग ओपन अँड रिसेप्टिव्ह टू ऑल थॉट्स, appreciating the beauty of differences, accepting the cultures of others, दुसऱ्यांच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा आदर करायला हवा, हा अत्यंत महत्वाचा संदेश स्वामी रामकृष्णांनी या जगाला दिलेला आहे. आणि म्हणून स्वामी परमहंस रामकृष्ण हे कालातीत आहे. खाली आपल्याला एक चित्र दिसत आहे. दक्षिणेश्वराचं मंदिरचा कळस आपल्याला दिसतो आहे आणि दक्षिणेश्वराच्या मंदिरातील कालीची मूर्ती आपल्याला दिसते आहे. काली हे मातेचं उग्र स्वरूप आहे. दक्षिणेश्वर मंदिरामध्ये रामकृष्णांना काली मातेने प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं. या मंदिरामध्ये रामकृष्णांची एक खोली ऐतिहासिक वारसा म्हणून जपून ठेवलेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी काही वापरलेल्या वस्तू
त्या ठिकाणी आहेत. दक्षिणेश्वर काली मंदिराच्या बाहेर परमहंसांच्या पत्नी श्री शारदा माता आणि दक्षिणेश्वर मंदिर ज्यांना दृष्टांत झाल्यामुळे ज्यांनी उभारलं त्या राणी रसमणी यांचं समाधी मंदिर आहे. दक्षिणेश्वर मंदिराच्या बाहेर एक वटवृक्ष आहे आणि या वटवृक्षाखाली स्वामी रामकृष्ण परमहंस नेहमी ध्यानाला बसतात. वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि. वटवृक्ष हे विष्णूचं रूप आहे आणि या वटवृक्षाखाली परमहंस ध्यान करत होते. आणि म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं की परमहंस रामकृष्ण हे विष्णूचे आधुनिक अवतार आहेत. चला तर आपण आरती बघूया. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या आध्यात्मिक गुरुच्या स्मरणार्थ लिहिलेली आरती. परमहंस आणि स्वामी विवेकानंदांची भेट 1881 ला झाली, ज्या वेळेला विवेकानंद फक्त 18 वर्षाचे होते. आणि त्या भेटीनंतर विवेकानंदांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली आणि ती दिशा बदलली ते जगत धार्मिक परिषदेपर्यंत विवेकानंद सगळ्या जगाला माहीत होईपर्यंत बदलल्या गेली. तो अलौकिक आध्यात्मिक प्रवास आहे. गुरु आणि शिष्य यांचं नातं, शिष्याने गुरुचं केलेलं निरीक्षण आणि वर्णन, गुरुची आध्यात्मिक उंची आणि उपलब्धी या सगळ्यांचं प्रतिबिंब या आरतीमध्ये आहे. आणि परत तुम्हाला सांगतो, मी माझ्या निरनिराळ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आर्ततेने केल्या जाते ती आरती. तुमच्या सोयीसाठी इंग्रजीमध्ये प्रत्येक कडव्याचा अर्थ दिलेला आहे. मी तो अर्थ पूर्ण वाचणार नाही. आपण सुज्ञ आहात, सुजाण आहात, बुद्धिमान आहात, आपण तो समजून घेऊ शकता. 10 कडव्यांची आरती आहे, तालबद्ध आहे. आपण बघूया. खंडन भव बंधन जगवंदन वंदितो माय, निरांजन नर रूपधर, निरांजन नर रूपधर, निर्गुण गुणमय. हे रामकृष्णा, तुझ्यामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. या भवाचं बंधन, त्याचं खंडन करण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे. तुझ्या चरणापाशी जो विसावतो त्याचं भव बंधन खंडन होऊन जातं. आणि म्हणून यू आर रिस्पेक्टेड बाय द वर्ल्ड. जगवंदन, संपूर्ण जग तुम्हाला वंदन करतं. वंदितो माय, तू आई आहेस, तू सगळ्यांची आई आहेस. तू सगळ्यांना या बंधनातून मुक्त करते. तुझी मी आरती करतो. निरांजन, तू
आमच्यासाठी, आमचा उद्धार करण्यासाठी नररूप धारण केलेला आहे. परंतु तू निर्गुण निराकार आहे, पण तू आमच्यासाठी सगुण साकार झालेला आहे आणि तू आमच्यासाठी अवतार घेतलेला आहे. दुसरा कडवा आहे, मोचन अघदूषण जगभूषण चिद्घन काय, ज्ञानांजन विमल नयन, ज्ञानांजन विमल नयन, वीक्षणे मोह जाय. तू ज्ञानांजन, अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. विवेकानंद गुरुची व्याख्या त्याच भाषेत करून राहिलेले आहेत. तुझे विमल नयन, तुझ्या विमल नयनामध्ये ज्ञान साठलेलं आहे, ज्ञानाचं अंजन घातलेलं आहे आणि तुझ्याकडे बघितल्यामुळे आमची मोह माया नष्ट होते. तू काय करतोस? तू आम्हाला मोचन करतो, मोचन मुक्त करतोस. कशापासून? अघदूषण, ऑल टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज. तू कोण आहेस? तू जगाचं भूषण आहे. तू केवळ भारताचं भूषण आहे असं विवेकानंद म्हणत नाही. तू जगभूषण आहे आणि चिद्घन काय. आणि माझ्या अपवित्र मनातील अपवित्रता दूर करण्यासाठी तुझी काया मला स्पर्श करो. तिसरा कडवा, भास्वर भावसागर चिर उन्मद प्रेम पाथार, भक्तार्जन युगल चरण, भक्तार्जन युगल चरण, तारण भव पार. हे भक्तवत्सला, तुझे युगल चरण, तुझे चरण कमल हे ज्याचा आसरा जो कोणी घेतो तो या भवसागरातून पार होतो. त्याची नौका या भवसागरातून सुरक्षितपणे मोक्षाच्या वाटेवर घेऊन जातो. तू कोण आहेस? तू भवसागर आहे. यू आर एन ओशन. And ocean of what? भावसागर. तू भावांचा, उत्कट भावांचा तू सागर आहे. तू प्रेम पाथार आहेस आणि त्यामुळे तू प्रेमाने सगळ्यांकडे दृष्टी टाकतो. त्यामुळे तुझे चरण धरणाऱ्यांना हा देह मोक्षाच्या वाटेवर नेण्यासाठी मदत होते. चौथा कडवं बघा, जुंभित युग ईश्वर जगदीश्वर योग सहाय,
निरोधन समाहित मन, निरोधन समाहित मन, निरखित व कृपाय. तुझी कृपा ज्याच्यावर होते त्याचं मन ईश्वराला पाहू शकतं, तुझा ईश्वरीय रूप पाहू शकतं. तू जगदीश्वर आहे, त्या युगाचा ईश्वर आहे. तुझ्यामध्ये योगिक शक्ती आहे आणि या योगिक शक्तीद्वारे तू अनेक रूप धारण करतो. तुझी योगिक शक्ती आम्हाला, आमच्या आत्म्याला त्या परमात्म्याशी संबंधित जोडल्या जाण्यासाठी, अटॅच होण्यासाठी आम्हाला मदत कर. 5वं कडवं बघा. भंजन दुःख गंजन करुणा घन कर्म कठोर, प्राणार्पण जगत तारण, प्राणार्पण जगत तारण, कृंतन कलिडोर. दुःखाचं भंजन करणारा तू आहेस. तू करुणेचा सागर आहे, तू करुणेचा मेघ आहे, करुणा घन. आणि तू कर्म कठोर आहेस, तू खूप तप केलेला आहेस. तपानी तप्त झालेला तरीही करुणाकर असलेला, लोकांचं दुःख हरण करणारा तू मला या जगातून तारण करण्यासाठी कलिडोर या शृंखलेतून मुक्त कर आणि भवसागर पार करण्यासाठी मदत कर. 6वं कडवं बघूया आरतीचं. वंचन काम कांचन अतिनिंदित इंद्रिय राग, त्यागीश्वर हे नरवर, त्यागीश्वर हे नरवर, देहपदे अनुराग. काय त्याग करायचा आहे या आरतीमध्ये सांगितलेलं आहे. काम, कांचन, निंदा आणि राग. तू नरवर आहेस, तू त्यागाचा ईश्वर आहे. तू शरीर आणि प्रसिद्धी या दोघांशीही तू अटॅच नाही, डिटॅच्ड आहे. मला माझ्या शरीरातील असणाऱ्या दोषांवर मात करण्यासाठी मदत कर. 7वं कडवं आहे. निर्भय गत संशय दृढ निश्चय मानसवान, निष्कारण भगत शरण, निष्कारण भगत शरण, त्यजी जाती कुलमान, त्यजी जाती कुलमान. कुलाचा अभिमान, जातीचा अभिमान हे
त्याग करण्यासाठी मला मदत कर. मी तुला शरण आलो आहे. कसं कर मला? तू कसा आहेस? तू निर्भय आहेस. तू संशयातीत आहे. तू दृढनिश्चयी आहे. आणि तू मानसवान आहे. काय शब्द आहे! ज्यांनी आपल्या इच्छांवर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी आपल्या मनोविकारांवर विजय मिळवला आहे. मानसवान, सुंदर शब्द विवेकानंदांनी आपल्या गुरुसाठी वापरलेला आहे. 8वं कडवं आहे. संपद तव श्रीपद भवघोषपद वारियथाय. प्रेमार्पण समदर्शन, प्रेमार्पण समदर्शन. जग जन दुख जाय. तू प्रेम देणारा आहेस. जगाला प्रेम, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. प्रेमार्पण करणारा आहे. तुझं दर्शन कसं आहे? सम्यक दर्शन आहे. समदर्शन. तू समदर्शी आहे. आणि तू या जगातल्या सगळ्या लोकांचे दुःख हरण करणारा आहे. आणि तुझे पद संपद, संपदा आणणारे तुझे पद. तुझे पद ही भक्तांची संपदा आहे. आणि तुझे पद पकडलेले असताना, धरून ठेवलेले असताना, हा संसार सागर गाईच्या खुरांसारखा वाटतो. गोष्पद, गोष्पद, गाईच्या खुरांचा आकार मातीवर जेवढा उमटतो आणि त्या मातीच्या खड्ड्यामध्ये गायीनी पाय दिल्यानंतर तिच्या पायाचे पदचिन्ह जमिनीवर उमटल्यावर त्या पदचिन्हामध्ये जेवढं पाणी राहू शकतं तेवढं वारी म्हणजे पाणी. हा भवसागर इतका लहान वाटायला लागतो जेव्हा आम्ही तुझ्या चरणाशी लीन झालेलो असतो. 9वं कडवं आहे. हे देवा, नमो नमो प्रभु, वाक्य मनातीत मनोवचनैकाधार. नमो नमो प्रभु, वाक्य मनातीत मनोवचनैकाधार. ज्योतिर्ज्योती उजल रुदिकंदर, ज्योतिर्ज्योतिर उजल रुदिकंदर. प्रभु तुम्ही तम भंजनहार, प्रभु तुम्ही तम भंजनहार. तम म्हणजे अंधार. तमाचं भंजन करणारा तू आहेस. तम म्हणजे अंधकार. तम म्हणजे अज्ञान. तू आमच्या हृदयात प्रगट झाला की अंधार दूर होतो, अज्ञान दूर होतो आणि ज्योती प्रकाशते. आमच्या हृदयामध्ये ज्योती प्रकाशते. आणि अशा तुला, अलौकिक तुला मी नमन करतो. नमो नमो 2दा नमन करतो. तू प्रभू आहेस आमचा. आणि वाक्य मनातील, मनातील विचार
आणि मनातील विचार शब्दामध्ये आल्यामुळे वाक्य याच्या पलीकडचा आहे तू. मनोवचने आधार, मनाच्या क्रिया आणि वचन याचा तू आधार आहेस. तू आमचा अंधकार दूर कर. तुला नमन असो. शेवटचं कडवं आहे. धे 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 लंग रंग भंग बाजे अंग संग मृदुंग, गायचे छंद भगत वृंद, गायचे छंद भगत वृंद, आरती तोमार, जय जय आरती तोमार, हर हर आरती तोमार, शिव शिव आरती तोमार. तोमार आरती, आम्ही तुमची आरती करतो आहे. हे देवा जय जय, हे हर हर जय जय, हे शिव शिव जय जय, आम्ही तुझे आरती करतो आहे. आरती गाताना काय आहे? संग मृदुंग, मृदुंगाच्या तालावर धे धे धे. जगाच्या सर्व क्रिया यातून वर्णन केलेले आहे. धे धे धे. आणि ज्या गोष्टी नको आहे त्या गोष्टी माझ्या अंगातून निघून चाललेल्या आहेत. My body is being cleansed inside out. धे धे धे. रंग भंग वाजे अंग संग मृदुंग, गायचे छंद भगत वृंद, सगळे भक्त आरती गाऊन राहिलेले आहेत. हे देवा आमची आरती स्वीकार कर. एका शिष्याने आपल्या आध्यात्मिक गुरुची लिहिलेली आरती भारतीय सर्वोच्च गुरु शिष्य परंपरेचं उत्तम उदाहरण असलेली आरती आपण पाहिली. हा वेगळाच अनुभव आहे. दोन उत्तुंग व्यक्तिमत्व, स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, आपल्या गुरुनी आपल्याला जे संस्कार दिलेत आणि आपल्या गुरुनी आपल्या जगासाठी, या जगासाठी जे कार्य केले त्याचं वर्णन या आरती मधून शिष्य करतो आहे. अशी आरती अलौकिक आहे, अशी आरती दिव्य आहे, अशी आरती आर्ततेने ओतप्रोत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.